एक मोठी बातमी। नीट पेपर फुटी प्रकरणी लातूर इथे बालरोग तज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे याला सीबीआयने ताब्यात घेतलेला आहे आणि सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर आपल्या पाल्यासाठी पेपर फुटी प्रकरणातील मास्टरमाइंड पीव्ही कुलकर्णी याच्याकडून शिरूरने पेपर विकत घेतल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। या माहितीवरून सीबीआय लातूरमध्ये बालरोग तज्ञ डॉक्टर शिरुरे याची चौकशी केली होती। तर लातूरमधील आणखी 2 ते 3 डॉक्टरांची नावे चर्चेत असल्याचं कळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शशिकांत, काय अपडेट? लातूरमधील हा बालरोग तज्ञ आहे। लातूरच्या औसा रोड याचं हॉस्पिटल आहे, बालरुग्णालय आहे आणि याने जो या नीट पेपर फुटी प्रकरणातला मास्टरमाइंड आहे पीव्ही कुलकर्णी याच्याकडनं पेपर विकत घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे। आपल्या पाल्यासाठी त्याने हा पेपर विकत घेतला होता। या प्रकरणी पीव्ही कुलकर्णीच्या चौकशीतनं सीबीआयनं मनोज शिरुरेची कसून चौकशी केली होती आणि त्याच्यानंतर आता त्याला ताब्यात घेतलेलं आहे। आपल्याकडे न्यूज 18 मराठीला आणखीन एक खात्रीलायक माहिती अशी आहे की सूत्रांनी दिलेली माहिती आहे की आणखीन 2 ते 3 डॉक्टरांची याच्यामध्ये चौकशी होण्याची शक्यता आहे आणि कदाचित त्यांना सीबीआय ताब्यात सुद्धा घेऊ शकते, कारण याच डॉक्टर मनोज शिरुरेनं आणखीन 2 डॉक्टरांना पीव्ही कुलकर्णीकडे घेऊन गेल्याची माहिती आहे। तिथून काही आणखीन डॉक्टरांकडे पेपर जाण्याची शक्यता आहे आणि त्या 2 डॉक्टर सुद्धा आता सीबीआयच्या रडारवर आहेत आणि त्यांना सुद्धा कदाचित त्यांची सुद्धा कसून चौकशी केली जाऊ शकते। त्यांची नावं सुद्धा आपल्याकडे आहेत, मात्र अद्यापर्यंत ही फक्त सूत्रांनी दिलेली माहिती असल्यामुळे आपण ती नावं घेऊ शकत नाहीत। आणखी 2 डॉक्टरांची नावं आहेत ज्याच्यामध्ये मनोज शिरुरेनं पीव्ही कुलकर्णीकडे पेपर विकत घेण्यासाठी त्यांना घेऊन गेला होता, ती यावर्षी घेऊन गेला होता आणि हा मनोज शिरुरे आपल्याकडे जे न्यूज 18 मराठीला माहिती आहे गेल्या वर्षीचा पेपर पीव्ही कुलकर्णीकडनं मनोज शिरुरेने घेतला होता आणि त्या प्रकरणामध्ये मनोज शिरुरेला सीबीआयने चौकशी करून ताब्यात घेतल्याची माहिती आहे। म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा हा पेपर फुटला होता का, असा मोठा प्रश्न आता यामुळे निर्माण झालेला आहे। ठीक आहे शशिकांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने पेपर फुटीचं रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे। पहिलं काम मग पैसे या फॉर्म्युलावर 5 लाखांपासून 30 लाखांपर्यंत डीलिंग होत असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे। तर काही डॉक्टर पालक मुलांच्या प्रवेशासाठी ब्लँक चेक देण्यासही तयार असल्याची धक्कादायक माहिती आहे। लातूरमधील आरसीसी इन्स्टिट्यूट कडून आधी विद्यार्थ्यांची आर्थिक क्षमता तपासली जात असल्याचा आरोप आहे। त्यानंतर पालकांना संपर्क करून सिलेक्शनची गॅरंटी दिली जात असल्याची माहिती आहे। परीक्षेनंतर प्रश्न संचातीलच प्रश्न पेपरमध्ये आल्याची खात्री झाल्यानंतर मोठी रक्कम ट्रान्सफर केली जात असल्याचा दावा आहे। तर परीक्षेपूर्वी पालकांकडून टोकन मनी घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे। अनेक डॉक्टरांची मुलं आरसीसी मध्ये शिकत असल्याने काही डॉक्टर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत। मुलं डॉक्टर व्हावीत यासाठी काही पालक कोणतीही रक्कम देण्यास तयार असल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर आलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत वरक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संकेत, आपली मुलं डॉक्टर व्हावीत यासाठी काही पालक कोणतीही रक्कम देण्यास तयार असल्याचं समोर येत आहे। या नीट पेपर फुटी प्रकरणी नवे अपडेट समोर येत आहेत, काय अपडेट? खरं आपण संपूर्ण प्रकरण पाहिलं तर मोटेगावकरला अटक झाली आणि त्यानंतर नवनवीन खुलासे खरतर या संपूर्ण प्रकरणामध्ये होत आहेत। मोटेगावकर याचे अनेक व्हिडिओ देखील गेल्या काही दिवसांमध्ये व्हायरल झालेले आहेत। आता या चौकशीमध्ये अशी बातमी समोर आलेली की मोटेगावकर हा एक रॅकेटच चालवत होता आरसीसीच्या माध्यमातून आणि एक त्याचा फंडा होता की आधी काम नंतर पैसे या फॉर्म्युलावरती खरतर हा हे संपूर्ण रॅकेट चालवत होता आणि मध्यंतरी पण आपण पाहिलं तर या संपूर्ण रॅकेटमध्ये हा पेपर जरी काय आता यावेळेला 10 लाखाला विकला गेला असेल तर तरी काही विद्यार्थी पालक असे होते की ज्यांना 25,000 सुद्धा हा पेपर दिला। त्यामुळे आर्थिक परिस्थिती समोरच्याची बघून हे पेपरचे रेट ठरवायचे। त्यामुळे अगदी मोटेगावकरने 5 लाखापासून 30 लाखापर्यंत पेपर जे आहेत त्यांचं डीलिंग केलेलं समोर आलेलं आहे असा यंत्रणांचा दावा सुद्धा आहे। खरतर हे संपूर्ण जर आपण प्रकरण पाहिलं तर याच्यामध्ये आरसीसी जेव्हा मुलांना ऍडमिशन त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये घ्यायचे तर सिलेक्शनची गॅरंटी द्यायची, तर सिलेक्शनची गॅरंटी कशाच्या जोरावरती द्यायची असा अनेकांना प्रश्न पडला असेल, पण त्याचं उत्तर खरतर या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आहे ते उघड झालेलं आहे। आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक डॉक्टरांची मुलं जी आहेत त्यांचा देखील सहभाग आहे खरतर
अनेक डॉक्टरांची मुलं म्हणजे पालक कोणतं डॉक्टर, तर त्यामुळे डॉक्टरांचा देखील सहभाग आहे. अनेक डॉक्टरांच्या मुलांनी आरसीसीला अप्रोच केलं होतं. आरसीसी मध्ये त्यांच्या मुलांचं जे आहे ते ऍडमिशन झालं होतं आणि अनेक डॉक्टर पालकांनी खरं तर पेपर विकत घेतल्याची देखील खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता माहिती समोर येते आहे आणि हवी ती रक्कम देण्यासाठी हे पुढे येतात. काही डॉक्टरांनी तर म्हणजे डॉक्टर पालकांनी तर ब्लँक चेकही दिल्याची माहिती या तपासामध्ये आता उघड झालेली आहे. त्यात एक धक्कादायक आकडेवारी खरं तर समोर आलेली आहे. 2024 ची जी आकडेवारी आहे नीट एनटीएच्या नीट परीक्षेची लातूर मधून झालेली, ती जवळपास 24,496 विद्यार्थी नीट परीक्षेला बसले होते. जवळपास 1200 विद्यार्थी जे आहेत त्यांना 600 पेक्षा जास्त गुण आहेत. जवळपास 350 विद्यार्थी असे आहेत ज्यांना 650 पेक्षा जास्त गुण आहेत आणि 25 ते 30 विद्यार्थी असे आहेत ज्यांना 700 पेक्षा जास्त गुण आहेत. त्याच्यामुळे आता एकंदरीतच रॅकेट उघड झाल्यानंतर आपण खरं तर मागच्या वेळेला म्हणत होतो गेल्या वर्षी म्हणजे 2025 ला काही असं प्रकरण घडलंय का, पण 24 ची आकडेवारी देखील आता संशयास्पद वाटू लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने देखील आता जो आहे तो तपास सीबीआय करणार आहे. त्याच्यामुळे फक्त 2026 नाही 2025 नाही तर 2024च्या नीटचा रिझल्ट जो आला आणि त्याच्या आधी असं काही पेपर जे आहे ते लीक झाले होते का याचा. ठीक आहे, संकेत अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसी क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकरला अटक केल्यानंतर लातूरमधील आरसीसी क्लास परिसरात पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळतोय. नेहमी विद्यार्थ्यांनी गजबजलेला परिसर ओस पडल्याचं चित्र दिसून येतंय. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरचा शिवराज मोटेगावकर हा आरसीसी क्लासेसचा संचालक, याला सीबीआयने अटक केल्यानंतर गेली 3 दिवसापासून आपण माझ्या पाठीमागं हा परिसर बघत असाल. याच ठिकाणी मोटेगावकरांचे आरसीसीचे क्लासेस व्हायचे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे इथं या ठिकाणी क्लासेस व्हायचे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होती. मात्र आता या ठिकाणी आपल्याला शुकशुकाट बघायला मिळते. गेली 2 दिवस काही राजकीय पक्ष, काही संघटनांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनही केली होती. त्यानंतर या ठिकाणी एक पोलीस गाडी सुद्धा आपल्याला दिसत असेल. ही पोलीस गाडी इथं कायमस्वरूपी आणून ठेवण्यात आलेली आहे. काही राजकीय पक्षांनी, काही संघटनांनी या ठिकाणी मोटेगावकरच्या क्लासेसवर काळी शाई फेकली होती. काही राजकीय पक्षांनी अंडे फेकले होते आणि त्यानंतर हा बंदोबस्त आता या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. पोलिसांची एक तुकडीच या ठिकाणी तैनात आहे. मात्र 2-3 दिवसापासून जी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत होती, आता मात्र या ठिकाणी शुकशुकाट असल्याची परिस्थिती जाणवत आहे. एकूणच मोटेगावकरांचं नाव आता या पेपरफुटी प्रकरणामध्ये असल्यानं आणि आता त्यांच्या मुलाची सुद्धा चौकशी झाल्यानं हे क्लासेस आता बंद आहेत. आता हे क्लासेस नेमके कधी सुरू होणार, 21 जूनला जी विद्यार्थ्यांची नीट परीक्षा आहे त्याबाबत आता आरसीसी क्लासेस सुरू करणार आहे का, त्या मार्गदर्शन करायला कोणी पुढे येणार आहे का, याची कसलीही माहिती अद्यापपर्यंत नसल्यानं या ठिकाणी शुकशुकाट निर्माण झालेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 मराठी, लातूर.